नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। तुम्ही बघत आहात देशोन्नतीचा खास कार्यक्रम प्रहार, ज्यात आपण राजकीय, सामाजिक व ज्वलंत मुद्द्यांवर दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांच्या लेखणीतून प्रकाश टाकणार आहोत। पण आजचा विषय थोडा वेगळा आहे, पण आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे, कारण आज आपण प्रहार करणार आहोत आधुनिक लग्न पद्धतींवर। आजकालच्या लग्न पद्धती या जुन्या लग्न पद्धतींपेक्षा खूपच भिन्न झालेल्या आहेत। आजकाल अशाही काही प्रथा आलेल्या आहेत ज्यांचं आधी कधी नावही ऐकायला मिळालं नव्हतं। जुन्या प्रथा या बोरिंग आणि नवीन सुरू केलेल्या गोष्टी ट्रेंडिंग असा लोकांचा समज झालाय। आताच्या लग्न प्रथांमध्ये आणि जुन्या परंपरांमध्ये काय आणि कसा फरक आहे हे आज प्रकाश पोहरेंनी आपल्या लिखाणातून मांडले। ते म्हणतात, लग्न कार्याच्या निमित्ताने सगळ्या सोयऱ्यांच्या गाठीभेटी होतात, सुखदुःखांचे वार्तालाप होतात, शेतमालाचे भाव, नवीन जाती, राजकारण, समाजकारण असे 10-5 वर्षांपूर्वी होत असे। अलीकडे लग्न 2.5-3 तास उशिरा लागतात, मग शुभ मुहूर्त आणि लग्न तिथी आपण का काढतो हेच कळत नाही। ऑर्केस्ट्रा व डीजेच्या प्रभावामुळे कान बहिरे होतात व हृदयाचे ठोके वाढतात। ना कुणासोबत बोलणे, ना ख्याली खुशाली विचारताय, ना कुठले फोन घेताय। अलीकडे सर्व समाजात चोर पावलांनी नकळत काही विकृत्या घुसल्या। लग्न कार्यादी प्रसंगातील मांगल्य आणि पावित्र्य पार हरवले गेले आहे। हौसेच्या नावाखाली केवळ उधळपट्टी व फक्त प्रदर्शनाने जागा घेतली आहे। एका सर्वेक्षणानुसार भारतात एका वर्षात विवाह सोहळ्यांवर खर्च होणारी रक्कम ही अनेक देशांच्या जीडीपीच्या वरची गेलेली आहे। सनातनमध्ये लग्न हा एक विधी होता जो आता इव्हेंट बनलाय। पूर्वी विवाह समारंभ म्हणजे पवित्र विधी ज्याने 2 व्यक्तींना जोडल्यासारखे वाटत होते। रीतिरिवाज आणि विधी ज्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांना ओळखत होते आणि विवाह देखील आदराचा विषय होता। पूर्वी हळद, मेहंदी हे सर्व घरातच केले जायचे आणि कुणाला याची माहितीही नव्हती। याआधी मंडपात कोणत्याही थाटामाटात न होणारी लग्ने ही लग्नेच होती आणि तेव्हाचे वैवाहिक जीवन खूपच सुखाचे होते। पण समाज आणि सोशल मीडियाचा शो ऑफ म्हणजेच दिखाऊपणाच्या भूताने इतके पछाडले आहे की काय करावे आणि काय करू नये याचे कोणालाच भान राहिले नाही। आपण एकमेकांना अधिक आधुनिक आणि श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी लोकांनी टोकाचे प्रदर्शन सुरू केले आहे आणि आता त्यात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे। प्रकाश पोहरे म्हणतात, लोक प्रत्येक कार्यक्रमात तासनतास फोटोशूट करून थकत नाही, पण लग्न सोहळा सुरू होताच पंडितजी त्वरा करा, ही किती लांबलचक पूजा आहे हे सांगतानाही लाज वाटत नाही। हे तर जगातील 8वे आश्चर्य वाटते। विवाह हा एक विधी आहे, हौसमौज करण्याचे इव्हेंट्स नाहीत, हे हल्ली लोकांच्या लक्षातच येत नाही। एखाद्याने साध्या पद्धतीने विवाह केला तर समाजात त्या व्यक्ती टीकेचा विषय बनतात। इतका समाज हा असंवेदनशील झालाय। केवळ नेते मंडळी, सेलिब्रिटी यांची नक्कल करून त्यांच्यासारखी इव्हेंट करणे आणि राहिलेले आयुष्य कर्ज फेडण्यात घालवणे हे आम्हाला तरी योग्य वाटत नाही। आणि एवढे करूनही आजकाल लग्नही फार काळ टिकत नाहीत, हे फार मोठे वास्तव आहे। आजची लग्ने तर थक्क करणारी आहे। विशेष म्हणजे हे एक सामाजिक बंधन बनत चाललंय। उत्तर भारतात लग्नांमध्ये होणारी उधळपट्टी हळूहळू शिगेला पोहोचली आहे आणि आता त्यात महाराष्ट्र देखील अग्रेसर होत आहे। पूर्वी लग्न सोहळे, हार, तुरे सर्व काही मंडपात व्हायचे। एकाच साच्यात, एकाच कार्यालयात या सर्व गोष्टी दिसायच्या, पण आता वेगवेगळ्या स्टेजचा खर्च वाढलाय। आता हळद आणि मेहंदीच्या इव्हेंट्सच्या तर किमतीही वाढल्या आहेत। प्री वेडिंग फोटोशूट, डेस्टिनेशन वेडिंग, रिसेप्शन, आता एंगेजमेंटचा भव्य टप्पाही तयार होत आहे। विवाहात योग्य मुला-मुलींचा व त्यांच्या पालकांचा परिचय व व्यक्तिमत्वातील चांगले वाईट पैलू तपासून पाहता आले पाहिजेत, पण आता तसं काहीच होत नाही। याचे अतीव दुःख आहे। आमंत्रितांची गर्दी नियंत्रित करताना नियोजन करणाऱ्या मंडळींची अक्षरशः दमछाक होते। लग्न कार्याला आनंद घेणे तर दूरच, पण संपूर्ण दिवस कमालीचे दडपण वधूपिता व कुटुंबातील सदस्य सहन करताना दिसतात। हे सगळं आधीसारखं करायचं असेल किंवा या गोष्टी थोड्या तरी सोप्या व्हाव्यात असं वाटत असेल तर आपण सामान्य माणूस काय करू शकतो? विशेष माणसेच काय ते करू शकतील? पण मग समाजातील कालबाह्य व अर्थहीन रीतिरिवाज, प्रथा हे बंद करण्याकरिता खरेच कुण्या मोठ्या माणसाची गरज आहे का? ते आपण व्यक्तिगत बंद करू शकतो।
यासाठी प्रकाश पोहरेंनी अगदी सहज सोपे उपाय सांगितले आहेत। ते म्हणतात, जसे की मोठे जास्त खर्चाचे लग्न आर्थिक तरतूद नसताना आपल्या कुटुंबात न करणे, मोठे मोठे वाढदिवसांचे कार्यक्रम न करता हा पैसा मुलांचे शिक्षण आणि भविष्यातील जबाबदारीसाठी बचतीत वळती करणे, जे स्वतः लाखो रुपये उधळून लग्न करतात त्यांच्याकडे आहेर न करणे, राजकारणाच्या नावावर स्वतःचे घर भरणाऱ्या भ्रष्ट नेते आणि त्यांच्या दलालांपासून सावधता बाळगणे, अशा प्रकारचे बदल करण्यासाठी मोठ्या माणसाची खरंच गरज काय आहे? इथे तुमच्या मोठ्या दृष्टिकोनाची गरज आहे। स्वतःपासून सुरू करा, तरच समाज दखल घेईल। कदाचित खूप दिवस लागतील इतकेच। अंधानुकरण करणाऱ्या समाजात काही डोळस समाज पण असतोच। पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या ज्वलंत मुद्द्यांसह। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।